नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी प्रिया आणि आज एक नवीनच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आता सध्या त्याचं सीझन सुद्धा सुरू आहे, ते म्हणजे द्राक्षे। कुणाकुणाला आवडतात द्राक्षे त्यांनी कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर मी काय काय घेतलं, एक कटोरी द्राक्षे घेतल्यात, इकडं पुदिन्याची 4-5 पानं घेतल्यात, बर्फ घेतलाय, लिंबू आहे आणि ही आहे साखर। असं छोटंसं साहित्य आहे। आणि इकडं पिऊचा सुद्धा आवाज येत असेल रडण्याचा। तर हा ज्यूस फक्त मी एकच ग्लास बनवणार आहे, त्याच्यासाठी इतकं साहित्य लागतंय। तुम्ही जर जास्त बनवत असाल तर जास्त सुद्धा घेऊ शकता। तर मी सगळ्यात अगोदर ह्याची पेस्ट बनवून घेते। ही धुवून घेतलेली पुदिन्याची पानं आहेत, हे द्राक्ष आहेत आणि ही साखर आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा लिंबू पिळायचा आहे। याची मस्तपैकी अशी पेस्ट करून घ्यायची आहे। मी तर पेस्ट अशी करून घेतलेली आहे मस्तपैकी। तर पुढची कृती करू आपण। याच्यामध्ये द्राक्षे कापून द्राक्षे, पुदिन्याची पानं आणि लिंबू कापून घेतलेला आहे। आपण थोडंसं जरा असं प्रेस करायचं आहे। नंतर आपण याच्यामध्ये हा बर्फ टाकायचा आहे। आणि याच्यामध्ये थोडंसं पेस्ट मध्ये पाणी ऍड करून मी हे केलेलं आहे, ते आता आपण याच्यामध्ये ओतायचं आहे। या प्रकारे ज्यूस तयार झालेला आहे मस्तपैकी। चला, डेकोरेशन करायलाच पाहिजे, असं डेकोरेशन मस्तपैकी। जोडीला लिंबू पाहिजेच आता गरमीचे दिवस म्हटल्यावरती। आणि अशा प्रकारे ज्यूस तयार झालेला आहे। पिऊचा तुम्हाला आवाज येतच असेल रडायला, तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा।